नमस्कार, मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पवार कुटुंब एकच आहे. राष्ट्रवादी दोन आहेत, ते दाखवायला आहे. लोकांपुढे दाखवायला राष्ट्रवादी दोन आहेत, पण आतून राष्ट्रवादी चालवणारे पवार कुटुंब एक आहे. याचा प्रत्यय वारंवार येतोय. आता मुंबई आणि बाकी महापालिका निवडणुकांनिमित्ताने पवार कुटुंब आपसात संघर्ष करत आहे असं चित्र गेले 10 दिवस रंगवलं जात होतं, पण ते चित्र खरं नव्हतं. पवार कुटुंब ते दोन्ही पवार दाखवत आहेत की आम्ही भांडतोय, परंतु आतून ते एक आहेत. म्हणजे 2 दिवसापूर्वी बातमी आली होती की अजितदादांनी सांगितलं की बाबा घड्याळ चिन्हावर लढत असाल तर दोन्ही राष्ट्रवादीची युती होईल. मग शरद पवारांच्या राष्ट्रवादीने नाही सांगितलं, त्यामुळे युती फिसकटली अशी बातमी 2 दिवसापूर्वी आली. तर नंतर शरद पवारचे माणसं महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत बसले होते एक दिवस, पण दुसऱ्या दिवशी गेलेच नाहीत शरद पवारांची माणसं. तेव्हा स्पष्ट झालं होतं की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत आहेत, आणि आज त्याचा प्रत्यय आला. म्हणजे अजितदादांनी काल पिंपरी चिंचवड मध्ये एका कार्यक्रमात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत आहेत अशी मोठी घोषणा केली आहे. दोन्ही राष्ट्रवादी, अजितदादा म्हणाले की परिवार पुन्हा एकत्र येतो आहे, दोन्ही राष्ट्रवादी सोबत लढणार आहेत. पण ते फक्त पिंपरी चिंचवड बद्दल बोलले. पिंपरी चिंचवड महापालिकेत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढताना दिसतील असं अजितदादांनी जाहीर केलं. सध्या ते पिंपरीपुरतं बोललेले दिसत आहेत, परंतु ते उद्या पुण्याबद्दलही तशीच घोषणा होईल. तुम्ही लिहून ठेवा, कारण पिंपरी चिंचवड आणि पुणे काही वेगळं नाही आहे. म्हणजे दोन्ही शहरामध्ये, दोन्ही महापालिकांमध्ये पवार कुटुंबाचा प्राण अडकला आहे, जीव अडकला आहे. त्यामुळे पिंपरीमध्ये एकत्र लढायचं आणि पुण्यामध्ये नाही लढायचं असं होणार नाही. पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढतील, तुम्ही लिहून ठेवा. त्याची घोषणा आज रात्री किंवा उद्या सकाळी होईल. सध्या तरी जे ठरलं आहे त्याप्रमाणे शरद पवारांची माणसं तुतारीवर लढतील आणि अजितदादांची माणसं घड्याळावर. समझोता झाला आहे. महायुतीमध्ये शक्य तिथे लढायचंच ठरलं होतं, परंतु अनेक ठिकाणी संघर्ष होताना दिसतोय. म्हणजे पिंपरी चिंचवडमध्ये बोलताना तर अजितदादांनी भाजपवर निशाणा साधला. अजितदादा म्हणाले की 25 वर्षाच्या राजकारणात मी कधीही फोडाफोडीचं राजकारण केलं नाही. जे माझ्याकडे यायचे ते स्वखुशीने यायचे. आज मात्र सध्या दमबाजी, दबाव आणि धमकावण्याचे प्रकार सुरू आहेत. हे नेमकं काय चाललं आहे असा सवाल खुद्द अजितदादांनी केला आहे. अजितदादा पुढे म्हणाले की बाबा ही पिंपरी चिंचवड महापालिका आहे, ही आशियातली एकेकाळी श्रीमंत महापालिका म्हणून ओळखली जायची. आशियातली सर्वात श्रीमंत महापालिका म्हणजे पिंपरी चिंचवड महापालिका. पण आज ती कर्जबाजारी झाली आहे. याकडे अजितदादांनी लक्ष वेधलं. ही श्रीमंत महापालिका एकेकाळची
भाजपच्या हाती गेली आणि काय आज सध्या कर्जबाजारी आहे. हे दुर्दैव आहे असं अजितदादा म्हणाले. एकूणच आता तर खऱ्या उद्या परवा खऱ्या अर्थाने आरोप प्रत्यारोप सुरू होतील. अजितदादांनी पहिला बार फोडला आहे. त्यामुळे आता या निवडणुकीचा महायुतीवर काय परिणाम होतो का ते पाहायचं. तर सरकारमध्ये हे एकत्र आहेत. प्रश्न निवडणुकीचा आहे. निवडणुकीपुरतं मारामाऱ्या चालतील पण नंतर पुन्हा एकत्र येतील असं दिसतं एकंदरीत. पण एकूणच पवार फॅमिली, पवार कुटुंब हे एकत्र आहेत. आता यांना एकत्र कोणी आणलं म्हणजे अदानींनी आणलं. कालच्या कार्यक्रमात अदानी होते, गौतम अदानी, देशातला सर्वात श्रीमंत उद्योगपती, बारामतीत आला होता, दिवसभर होता, जेवण घेतलं पवारांसोबत. तर हे अदानींनी सेटलमेंट केलं आहे का? पवार कुटुंबाला एकत्र आणलं आहे का? याची चर्चा आहे. तुम्हाला काय वाटते? कॉमेंट करा. नमस्कार.